आपण पाहतोय 10th सायन्स पेपर सेकंड टॉपिक नंबर 7 इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी ह्या टॉपिकचा दुसरा पार्ट पाहतोय. पहिल्या पार्टमध्ये आपण पाहिलेला आहे इंट्रोडक्शन, काही डेफिनेशन्स पाहिलेले आहेत, त्याच्यानंतर डेअरी प्रोडक्ट्स, वेगवेगळे डेअरी प्रोडक्ट्स बघितले आणि चीजपर्यंतचा टॉपिक आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. त्याच्या पुढचा भाग आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. काय पाहणार आहोत आज? पहिल्यांदा प्रोबायोटिक्स. बघा, पहिल्यांदाच क्वेश्चन आहे, व्हॉट फॉर प्रोबायोटिक फूड इज फेमस. प्रोबायोटिक फूड फेमस का आहेत? ह्या क्वेश्चनचा आन्सरच आहे खाली, तेच आपण पाहणार आहोत. बघा, प्रोबायोटिक्स दीज आर ऑल्सो मिल्क प्रोडक्ट्स. प्रोबायोटिक म्हणजे काय आहेत? मिल्क प्रोडक्ट आहेत, बट कंटेन ॲक्टिव्ह बॅक्टेरिया. परंतु त्यांच्यामध्ये ॲक्टिव्ह बॅक्टेरिया असतात. कोणकोणते बॅक्टेरिया असतात? लॅक्टोबॅसिलस ॲसिडोफिलस, देन लॅक्टोबॅसिलस कॅसी, देन बायफिडोबॅक्टेरियम, बायफिडम एटसेट्रा. बघा, प्रोबायोटिक काय आहेत? मिल्क प्रोडक्ट्स आहेत, परंतु त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या बॉडीला युजफुल बॅक्टेरिया, आपल्या डायजेशनला मदत करणारे असे युजफुल बॅक्टेरिया असतात. कोणते? लॅक्टोबॅसिलस ॲसिडोफिलस, लॅक्टोबॅसिलस कॅसे, बायफिडोबॅक्टेरियम, बायफिडम असे बॅक्टेरिया त्याच्यामध्ये असतात. बघा, दीज मायक्रोब्स मेंटेन द बॅलन्स ऑफ इंटेस्टायनल मायक्रो ऑर्गॅनिझम. हे काय करतात? आपले इंटेस्टाईनमध्ये जे मायक्रो ऑर्गॅनिझम असतात त्यांचा काय करतात? बॅलन्स मेंटेन करतात. फॉर एक्झाम्पल, इनक्रीज द पॉप्युलेशन ऑफ मायक्रोब्स हेल्पिंग द डायजेशन अँड डिक्रीज द पॉप्युलेशन ऑफ हार्मफुल मायक्रोब्स. हे काय करतात? प्रोबायोटिक फूड्स दे मेंटेन द बॅलन्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम इन आवर इंटेस्टाईन. दे इनक्रीज द युजफुल बॅक्टेरिया अँड decreases the pollution of harmful microbes. फॉर एक्झाम्पल, क्लोस्ट्रिडियम हा काय आहे? एक मायक्रो ऑर्गॅनिझम आहे किंवा बॅक्टेरिया आहे. हा हार्मफुल आहे, पॉयझनस आहे. अशा बॅक्टेरियाचं काय करतात? पॉप्युलेशन काय करतात? कमी करतात. प्रोबायोटिक प्रोडक्ट्स आर अवेलेबल इन व्हेरियस फॉर्म्स लाईक योगर्ट, केफीर, बघा, सॉरक्राट, पिकल ऑफ कॅबेज. बघा, योगर्ट, केफीर, पिकल ऑफ कॅबेज, डार्क चॉकलेट, मिसो सूप, पिकल्स, ऑइल्स, कॉर्न सिरप, आर्टिफिशियल स्वीटनर्स, मायक्रोअल्गी म्हणजे काय? सी फूड, स्पायरोलिना, क्लोरेला, ब्ल्यू ग्रीन अल्गी. ह्या कुठं असतात? कशामध्ये सापडतात? ओशनमध्ये किंवा सीमध्ये सापडतात. लक्षात राहू देत. हे सगळे काय आहेत? प्रोबायोटिक फूड आहेत. काय सगळे? प्रोबायोटिक फूड मीन्स दॅट फूड कन्सिस्ट द युजफुल bacteria like lactobacillus acidophilus, lactobacillus, then bifidobacterium, bifidum. This food contains these types of bacteria. What is the use of these bacteria? These bacteria increases the population of useful microorganism or useful bacteria in our intestine and decreases the population of harmful microbes. For example, Clostridium. लक्षात राहू देत. काय आहे? योगर्ट, केफीर, पिकल ऑफ कॅबेज, डार्क चॉकलेट, मिसो सूप, पिकल्स, ऑइल्स, कॉर्न सिरप, आर्टिफिशियल स्वीटनर्स, मायक्रोअल्गी मध्ये काय येतात? सी फूड, स्पायरोलिना, क्लोरेला, ब्ल्यू ग्रीन अल्गी एटसेट्रा. वाय द प्रोबायोटिक्स हॅव डेव्हलप्ड मच इम्पॉर्टन्स इन द रिसेंट डेज. सध्या प्रोबायोटिक्स फूडला खूप इम्पॉर्टन्स आहे, बिकॉज दीज प्रोडक्ट्स फ्रॉम द कॉलनीज ऑफ युजफुल मायक्रोब्स इन द एलिमेंटरी कॅनल अँड कंट्रोल द अदर मायक्रोब्स अँड देअर मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज. हे काय करतात? युजफुल बॅक्टेरिया आहेत त्यांच्या कॉलनीज, त्यांचा नंबर काय करतात? वाढवतात इंटेस्टाईनमधला. आणि जे हार्मफुल बॅक्टेरिया आहेत त्यांची ग्रोथ काय करतात? कंट्रोल करतात. लक्षात राहू देत. इम्प्रूव्ह द रेजिस्टन्स अँड लोअर द इल इफेक्ट्स ऑफ हार्मफुल सबस्टन्सेस. आपली रेजिस्टन्स पॉवर काय करतात? वाढवतात. आणि इल इफेक्ट जो असतो, म्हणजे इल इफेक्ट असतो हार्मफुल मायक्रोबचा, तो काय करतात? कमी करतात. फॉर्म ड्युरिंग मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज युझिंग मायक्रोब्स बिकम्स इनॅक्टिव्ह ड्यू टू अँटीबायोटिक्स. प्रोबायोटिक्स मेक देम ॲक्टिव्ह अगेन. जर आपण अँटीबायोटिक मेडिसिन जर घेतल्या तर काय होतात? हे युजफुल मायक्रोब्स काय होतात? डिक्रीज होतात किंवा त्यांचं पॉप्युलेशन कमी होतं. जर आपण प्रोबायोटिक फूड खाल्ले तर पुन्हा हे युजफुल मायक्रोब्स काय होतात? आपल्या इंटेस्टाईनमध्ये वाढतात आणि जे हार्मफुल मायक्रोब्स आहेत त्यांचं पॉप्युलेशन काय होतं? कमी होतं. दॅट्स वाय टुडेज प्रोबायोटिक फूड इज व्हेरी famous. Then nowadays probiotics are used for treatment of diarrhea and treatment of poultry also. पोल्ट्री किंवा डायरिया, पोल्ट्रीमध्ये ट्रीटमेंटसाठी काय वापरतात? प्रोबायोटिक्स वापरतात. आणि डायरियाच्या ट्रीटमेंटमध्ये सुद्धा काय करतात? प्रोबायोटिक फूड यूज करतात. लक्षात राहू देत. ह्या क्वेश्चनचा आन्सर की व्हॉट फॉर प्रोबायोटिक फूड इज फेमस. द प्रोबायोटिक फूड इज व्हेरी फेमस बिकॉज प्रोबायोटिक फूड कन्सिस्ट द युजफुल
bacteria like lactobacillus acidophilus, lactobacillus casei, bifidobacterium, bifidum, etc. These bacteria present in probiotic food. They increase the colonies of useful bacteria in the intestine and decreases the decrease the population of harmful bacteria in the intestine. Also, they improve our resistance power and decreases the ill effects of harmful substances. Ill effects of harmful substances formed during metabolic activities. That's why the probiotic today is the probiotic food is very फेमस. देन नेक्स्ट बघा केफिर ग्रेन्स आहेत. केफिर एक प्रोबायोटिक फूड आहे, जास्त करून गोट मिल्कपासून म्हणजे शेळीच्या दुधापासून ते बनवतात. तर केफिर म्हणजे काय आहे बघा, केफिर इज अ सिम्बायोटिक मॅट्रिक्स. सिम्बायोटिक मॅट्रिक्स म्हणजे सिम्बायोटिक मिक्सचर आहे कशाचं, बॅक्टेरिया आणि इस्टचं. बॅक्टेरिया आणि इस्टचं हे केफिर ग्रेन्स असतात. हे केफिर ग्रेन्स म्हणतात. हे केफिर ग्रेन्स केफिर यूज करण्यासाठी प्रोड्यूस करण्यासाठी वापरतात. केफिर आणि योगर्ट सेमच आहे, फक्त डेन्सिटीमध्ये फरक असतो. केफिरची डेन्सिटी जरा कमी असते इस्टपेक्षा, कशापेक्षा, योगर्टपेक्षा, लक्षात राहू देत. आणि केफिर काय आहे, मॅट्रिक्स ऑर सिम्बायोटिक मॅट्रिक्स ऑफ बॅक्टेरिया एट इस्ट. ट्रॅडिशनल केफिर इज फर्मेंटेड at ambient temperature, generally overnight. Fermentation of the lactose yields sour, carbonated, slightly alcoholic beverage with consistency taste similar to drinkable yogurt. Drinkable yogurt सारखंच काय असते, ह्याची टेस्ट असते, ते लक्षात. फक्त थोडं डेन्सिटी काय असते, कमी असते, म्हणजे कमी घट्ट असते हे कशापेक्षा, योगर्ट पेक्षा. बघा नेक्स्ट, इन द अर्लियर का क्लासेस यू हॅड द प्रिपेअर्ड द सोल्युशन ऑफ ड्राय ईस्ट for the observation of which substances are used to prepare which substance is prepared by its use on commercial basis. तर कोणतं सबस्टन्स, कोणता बॅक्टेरिया यूज, काय ईस्ट काय केले, यूज केले, या ठिकाणी काय केले, ईस्ट यूज केले. लक्षात राहू देत. ईस्ट काय आहे, एक टाईप आहे फंजायचा, त्यालाच काय म्हणतात, सॅक्रोमायसिस सिरिविसी. लक्षात राहू देत. त्यालाच काय बेकर सिस्ट म्हणतात. आणि आपण हे लास्ट इयरला किंवा त्याच्या आधीच्या क्लासेसमध्ये काय केलेलं आहे, शिकलेलो आहे. वी सबस्टन्स इज प्रिपेअर्ड बाय इट्स ऑन कमर्शियल बेसिस. तर ईस्टपासून कोणकोणते सबस्टन्स तयार करतात बघा. पहिल्यांदा ब्रेड. द मोस्ट कॉमन यूज ऑफ ईस्ट हॅज बीन इन मेकिंग ऑफ ब्रेड. ब्रेड मेकिंगसाठी ईस्ट यूज करतात. कसं करायचं ते बघणार आहोत आपण. त्याच्यानंतर अल्कोहोलिक ड्रिंक, बियर, वाईन इज प्रोड्युस्ड विथ द हेल्प ऑफ ईस्ट बाय द फर्मेंटेशन प्रोसेस. देन नॉन अल्कोहोलिक ड्रिंक सायंटिफिक रिसर्चसाठी यूज केले जातात. त्यानंतर बायोफ्युलसाठी यूज करतात. प्रोबायोटिकमध्ये यूज करतात. मागाशी बघितलं केफिर इज द सिम्बायोटिक मिक्सचर ऑफ बॅक्टेरिया ईस्ट. देन ईस्ट एक्स्ट्रॅक्ट म्हणजे ईस्ट काय करायचे, कल्चर तयार करायचे किंवा ईस्ट प्रोड्यूस करायचं. असे वेगवेगळे युजेस आहेत ईस्टचे. बघा ब्रेड, त्यातलं पहिलं बघूयात. ब्रेड, डिफरंट टाइप्स ऑफ ब्रेड्स आर प्रोड्यूस फ्रॉम फ्लोअर ऑफ सिरियल. बघा धान्याच्या पिठापासून वेगळ्या प्रकारचे ब्रेड काय केले जातात, बनवले जातात. डग इज फॉर्म्ड बाय मिक्सिंग बेकर सिस्ट, सॅक्रोमायसिस सिरिविसी. डग म्हणजे काय, कणिक तयार केली जाते. बघा कशापासून तयार केली जाते, बाय मिक्सिंग बेकर सिस्ट. बेकर सिस्ट त्यालाच काय म्हणतात, सॅक्रोमायसिस सिरिविसी. वॉटर, साल्ट अँड अदर नेसेसरी मटेरियल्स विथ फ्लोअर. पिठामध्ये काय केले जातात, ईस्ट. त्याच्यानंतर वॉटर, साल्ट आणि अदर नेसेसरी मटेरियल्स मिक्स केले जातात आणि त्यांचा काय केला जातो, डग केला जातो. बघा ड्यू टू फर्मेंटेशन ऑफ कार्बोहायड्रेट बाय ईस्ट काय होतं या ठिकाणी, जे फ्लोअर मिलमध्ये किंवा त्या फ्लोअरमध्ये जी शुगर आहे, काय आहे, शुगर आहे, तिचं काय होतं, फर्मेंटेशन होतं आणि काय तयार होतं त्यापासून, इथेनॉल आणि कार्बन डायऑक्साईड. ड्यू टू फर्मेंटेशन ऑफ कार्बोहायड्रेट बाय ईस्ट शुगर इज कन्वर्टेड इनटू कार्बन डायऑक्साइड and ethanol. Dug rise up due to carbon dioxide and bread becomes spongy. बघा काय करतात की डग तयार करतात. काय फ्लोअर घेतात, पीठ घेतात, त्याच्यामध्ये बेकर सिस्ट टाकतात, त्यानंतर वॉटर, साल्ट आणि दुसरे काय नैसर्गिक कॉन्स्टिट्यूट त्याच्यामध्ये टाकतात आणि त्यापासून कणिक तयार करतात आणि असे गोळे तयार करतात. बघा हा छोटासा काय आहे, डग आहे. कशापासून तयार केलेला, ईस्टपासून, वॉटर, साल्ट, शुगर आणि दुसऱ्या सबस्टन्सपासून. तर ह्याला थोडं हीट केल्यानंतर काय होतं, जे ह्यातले ईस्ट आहेत त्याच्यामध्ये ईस्ट यूज केलेले आहेत आपण. ईस्ट यूज केलेले आहेत. ईस्ट काय करतात, फर्मेंटेशन प्रोसेस करतात, म्हणजे काय ह्यातली शुगर यूज करतात आणि त्यापासून काय तयार करतात,
कार्बन डायऑक्साईड काय तयार करतात, कार्बन डायऑक्साईड आणि इथेनॉल. ह्यामधून कार्बन डायऑक्साईड काय होतो, बाहेर पडतो. तो कार्बन डायऑक्साईड मुळे काय होतो, हा जो डग आहे हा छोटा असतो गोळा, हा काय होतो, फुगून असा मोठाच्या मोठा होतो. आणि काय होतो, हा स्पॉन्जी. स्पॉन्जी म्हणजे काय, असा आतून काय असतात त्याच्यामध्ये असे एअर स्पेसेस असतात, त्याच्यामुळे तो काय होतो, स्पॉन्जी होतो. तर कशामुळे स्पॉन्जी होतो बघा, द द फर्मेंटेशन प्रोसेस टेक्स प्लेस, द फर्मेंटेशन ऑफ कार्बोहायड्रेट टेक्स प्लेस अँड प्रोड्युसेस अँड रिलीजेस कार्बन डायऑक्साइड. In this reaction, they releases carbon dioxide. Due to this carbon dioxide, the bread becomes spongy. It releases carbon dioxide and ethanol. लक्षात राहू देत. बघा, compressed yeast is used in commercial bakery industry. compressed yeast काय करतात, कमर्शियल बेकरी इंडस्ट्रीमध्ये यूज करतात. इट इज अवेलेबल इन ड्राय ग्रॅन्युलर फॉर्म फॉर डोमेस्टिक यूज. जर घरगुती आपल्याला वापरायचं असेल, छोटे छोटे ग्रॅन्युल, छोटे छोटे असे ग्रेन असतात. ईस्ट कल्चर मिळतं आपल्याला, असे छोटे छोटे ग्रॅन्युल्स असतात. ईस्ट प्रोड्यूस फ्रॉम कमर्शियल यूज कंटेन्स व्हेरियस युजफुल contents like carbohydrate, fat, protein, various vitamins and minerals. Due to this, bread and other products produced with the help of this becomes nutritive. बघा, जर आपल्याला कमर्शियल ईस्ट आपण वापरत असू तर त्याच्यामध्ये ईस्ट बरोबर कार्बोहायड्रेट, फॅट, प्रोटीन, वेगवेगळे विटॅमिन, मिनरल्स त्याच्यामध्ये असतात. आणि अशाने तयार केलेला ब्रेड कसा असतो, किंवा असं जे ईस्ट असतं ते कसं असतं, न्यूट्रिटिव्ह असतं. इन्ग्रेडियंट्स like vinegar, soya sauce, monosodium glutamate. बघा, ingredients like विनेगर, सोया सॉस बघणार आहोत आपण. ह्याच्यानंतर विनेगर तयार करतात, सोया सॉस, मोनोसोडियम ग्लुटामेट, त्यालाच काय म्हणतात, अजिनोमोटो. अजिनोमोटो लक्षात राहू देत, एक ब्रँड आहे, एका कंपनीचं नाव आहे. ती काय तयार करते, मोनोसोडियम ग्लुटामेट तयार करते. अजिनोमोटो इट इज अ जॅपनीज ब्रँड. हे कसं आहे, जॅपनीज ब्रँड आहे. ती काय करते, मोनोसोडियम ग्लुटामेट तयार करते. दॅट इज यूज्ड इन प्रेझेंटली पॉप्युलर चायनीज फूड प्रोड्यूस बाय मायक्रोबायल फर्मेंटेशन. आणि हे कशाने होतं, सगळं मायक्रोबायल फर्मेंटेशननेच होतं. बघा, नेक्स्ट बघा, विनेगर प्रोडक्शन काय पाहतोय आपण, विनेगर प्रोडक्शन. बघा, विनेगर प्रोडक्शन, विनेगर इज यूज्ड इन ईच कंट्री ऑफ द वर्ल्ड टू इम्पार्ट सोअर टेस्ट फॉर फूड मटेरियल्स अँड फॉर प्रिझर्वेशन, पिकल, सोया सॉस, केचप, चटणी एटसेट्रा. बघा, सध्या विनेगर पूर्ण वर्ल्डमध्ये यूज करतात. कशासाठी, सुअर म्हणजे काय, आंबट चव येण्यासाठी. आणि हे वेगवेगळ्या फूड मटेरियलमध्ये यूज करतात. लोणच्यामध्ये, पिकल, सॉसमध्ये, केचपमध्ये, चटणीमध्ये काय करतात, विनेगर यूज करतात. विनेगर मीन्स केमिकली, विनेगर इज 4% ॲसिडिक ॲसिड. लक्षात राहू देत, परीक्षेला येईल. केमिकली विनेगर इज 4% ॲसिडिक ॲसिड. ॲसिडिक ॲसिडचं मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, CH3COOH. CH3COOH. केमिकली विनेगर इज अ 4% ॲसिडिक ॲसिड. मॉलिक्युलर फॉर्म्युला CH3COOH. बघा, इथेनॉल ॲज अन अल्कोहोल ऑप्टेन बाय फर्मेंटेशन ऑफ कार्बन कंपाऊंड्स लाईक फ्रूट ज्यूस, मॅपल सिरप, शुगर मोलॅसिस, स्टार्च ऑफ द रूट्स विथ द हेल्प ऑफ इस सॅक्रोमाइस सिरिविसी. ह्याच्यामध्ये काय केलं जातं की पहिल्यांदा फर्मेंटेशन केलं जातं. जसं वाईन तयार करतात, वाईन किंवा इथेनॉल तयार करतात, तसंच या ठिकाणी पहिल्यांदा काय केलं जातं, इथेनॉल तयार केलं जातं बाय फर्मेंटेशन ऑफ फ्रूट ज्युसेस. वेगवेगळ्या फ्रूट ज्युसेस असतील, मॅपल सिरप असेल, शुगर मोलॅसिस असेल, ह्यांचं काय केलं जातं, पहिल्यांदा फर्मेंटेशन केलं जातं. आणि फर्मेंटेशन करून काय मिळणार आहे आपल्याला, इथेनॉल मिळणार आहे. म्हणजे पहिली प्रोसेस सेमच आहे, पहिली प्रोसेस शिकलो आपण ह्याच्या आधी सुद्धा. काय करतात, ईस्ट यूज करतात आणि ईस्टच्या साहाय्यानं फर्मेंटेशन करतात की ज्याच्यामध्ये कार्बन कंपाऊंड आहेत असे सबस्टन्स यूज करतात. काय फ्रूट ज्यूस असेल, मॅपल सिरप असेल, शुगर मोलॅसिस असेल, यांचं फर्मेंटेशन होतं आणि त्यापासून काय प्रोड्यूस होणार आहे, इथेनॉल प्रोड्यूस होणार आहे. बघा, पहिल्यांदा काय केलं, फर्मेंटेशन केलं कार्बन कंपाऊंडचं. कशामध्ये असतात, हे वेगवेगळ्या फ्रूट ज्युसेसमध्ये असतात. त्यानंतर स्टार्चमध्ये, त्यानंतर शुगर स्टार्च ऑफ द रूट्स घेतात. कशाचे, प्लांटचे रूट्स घेतात किंवा शुगर मोलॅसिस घेतात, फ्रूट ज्युसेस घेतात. ह्यांचं काय करतात, पहिल्यांदा फर्मेंटेशन करतात आणि त्यापासून काय तयार होणार आहे, इथेनॉल तयार होणार आहे. आता हे तयार झालेले इथेनॉल काय करतात बघा, मिक्सचर ऑफ बॅक्टेरियल स्ट्रेन्स लाईक ॲसिटोबॅक्टर अँड ग्लुकॅनोबॅक्टर. बघा, मिक्सचर ऑफ बॅक्टेरियल स्ट्रेन लाईक ॲसिटोबॅक्टर अँड ग्लुकॅनोबॅक्टर इज मिक्स्ड विथ इथेनॉल फॉर मायक्रोबायल डिग्रेडेशन. बघा, त्याचं डिग्रेडेशन होण्यासाठी, कशाचं, इथेनॉलचं डिग्रेडेशन होण्यासाठी, थोड्यात कुजण्यासाठी काय करतात, त्याच्यामध्ये ॲसिटोबॅक्टर आणि ग्लुकॅनोबॅक्टर काय करतात, इथेनॉलमध्ये मिक्स करतात. कशासाठी, डिग्रेडेशन होण्यासाठी.
बघा ॲसिटिक ॲसिड अँड अदर बाय प्रोडक्ट्स आर ऑप्टेन थ्रू इट, आणि त्याच्यापासून काय मिळतात आपल्याला, ॲसिटिक ॲसिड आणि दुसरे बाय प्रोडक्ट्स मिळतात. बघा ॲसिटिक ॲसिड इज सेपरेटेड बाय मिक्सचर ऑफ रेअरफॅक्शन, म्हणजे डेन्सिटी प्रत्येक बाय प्रोडक्ट्स म्हणजे काय, सेकंडरी प्रोडक्ट्सपासून ते सेकंडरी प्रोडक्ट्स सुद्धा त्याच्याबरोबर मिळतात. आणि सर्वात महत्त्वाचं की ॲसिटिक ॲसिड कसं सेपरेट करतात, बाय फ्रॉम मिक्सचर बाय रेअरफॅक्शन, म्हणजे डेन्सिटीच्या डिफरन्समुळे काय करतात, काय होतो, ॲसिटिक ॲसिड त्यापासून सेपरेट करता येतो, किंवा डेन्सिटी डिफरन्सने ॲसिटिक ॲसिड काय करतात, सेपरेट करतात. देन ॲसिटिक ॲसिड इज ब्लिच्ड विथ द हेल्प ऑफ पोटॅशियम फेरोसायनाइड. काय करतात की व्हिनेगर जर बघितलं तर कसं असतं, एकदम क्लिअर म्हणजे काय, त्याला कोणताही रंग नसतो, परंतु हे जी प्रोसेस आहे ह्याच्यामध्ये त्याला असं थोडा वेगळा रंग येतो. तो घालवण्यासाठी किंवा क्लिअर होण्यासाठी काय व्हिनेगर काय करतात, ते ब्लीच करतात. कशाबरोबर ब्लीच करतात, पोटॅशियम फेरोसायनाइड, म्हणजे ब्लिचिंग पावडर बरोबर काय करतात, किंवा पोटॅशियम फेरोसायनाइड बरोबर काय करतात, ब्लीच करतात. देन इट इज पाश्चराइज म्हणजे काय, निर्जंतुकरण केलं जातं त्याचं. देन फायनली व्हेरी स्मॉल क्वांटिटी ऑफ सल्फर डायऑक्साईड, SO2 गॅस, सल्फर डायऑक्साईड गॅस मिक्स्ड टू प्रोड्यूस व्हिनेगर. आणि शेवटी काय करतात, त्याच्यामध्ये थोडा सल्फर डायऑक्साईड गॅस पास करतात. कायसाठी, त्याची क्वालिटी जास्त दिवस टिकावी म्हणून त्याच्यातून काय पास करतात, सल्फर डायऑक्साईड, अँड इज मिक्स टू प्रोड्यूस व्हिनेगर, आणि व्हिनेगर आपलं काय होतं, तयार होतं. बघा काय केलं पहिल्यांदा बघा, पहिल्यांदा अल्कोहोल प्रोड्यूस केलं. काय केलं, अल्कोहोल म्हणतोय, काय म्हणायचं, इथेनॉल. काय केलं, इथेनॉल प्रोड्यूस केलं बाय द प्रोसेस ऑफ फर्मेंटेशन ऑफ फ्रूट ज्युसेस. बघा मॉलेसिस, शुगर मॉलेसिस, फ्रूट ज्यूस किंवा शुगर मॉलेसिस पासून, किंवा स्टार्च ऑफ द रूट यूज करून काय केलं, इथेनॉल प्रोड्यूस केलं. हे इथेनॉलमध्ये काय टाकलं, बॅक्टेरिया टाकले, कोणते, ॲसिडोबॅक्टर आणि ग्लुकॅनोबॅक्टर. काय केले, ह्या इथेनॉलमध्ये बॅक्टेरिया मिक्स केले. कशासाठी, मायक्रोबायल डिग्रेडेशन होण्यासाठी. त्याच्यानंतर ह्या मायक्रोबायल डिग्रेडेशन प्रोसेसमध्ये काय तयार होतात, ॲसिटिक ॲसिड आणि त्याच्याबरोबर वेगवेगळे बाय प्रोडक्ट्स काय होतात, तयार होतात. आता हे बाय प्रोडक्ट्स पासून ॲसिटिक ॲसिड कोणत्या मेथडने सेपरेट करतात, बाय रेअरफॅक्शन, म्हणजे डेन्सिटीच्या डिफरन्समुळे काय करतात, इथेनॉल त्या मिक्सचरमधून काय करतात, ॲसिटिक ॲसिड वेगळे करतात. देन ॲसिटिक ॲसिड जे वेगळं तयार झालं आहे, दिस ॲसिटिक ॲसिड इज ब्लिच्ड विथ द हेल्प ऑफ पोटॅशियम फेरोसायनाइड. हे काय करतात, ब्लीच करतात. कशासाठी, त्याला कलर मिळण्यासाठी, म्हणजे क्लिअर होण्यासाठी ते काय करतात, ब्लीच करतात. कशाबरोबर, पोटॅशियम फेरोसायनाइड पासून. देन इट इज पाश्चराइज, काय केलं जातं, पुन्हा निर्जंतुकरण केलं जातं त्याचं. अँड फायनली व्हेरी स्मॉल क्वांटिटी ऑफ सल्फर डायऑक्साईड, आणि शेवटी सल्फर डायऑक्साईड छोट्या क्वांटिटीमध्ये सल्फर डायऑक्साईड काय केला जातो, गॅस त्यातून पास केला जातो. का पास केला जातो, बिकॉज टू मेंटेन द क्वालिटी ऑफ ॲसिटिक ॲसिडची क्वालिटी बऱ्याच काळ राहावी म्हणून काय करतात, त्याच्यामध्ये व्हिनेगरमधून काय करतात, सल्फर डायऑक्साईड गॅस काय करतात, पास करतात. बघा सोया सॉस इज प्रोड्यूस बाय फर्मेंटेशन ऑफ द मिक्सचर ऑफ फ्लोअर ऑफ व्हीट अँड राईस अँड सोयाबीन विथ द हेल्प ऑफ फंगस ॲस्परजिलस ओरायझी. बघा सोया सॉस काय करतात, फर्मेंटेशन करतात. कशाचं, फ्लोअर ऑफ व्हीट म्हणजे गव्हाचं पीठ असेल, तांदूळ असेल किंवा सोयाबीन असेल. गव्हाचं पीठ किंवा तांदूळ आणि सोयाबीन यांचं काय करतात, फर्मेंटेशन करतात विथ द हेल्प ऑफ फंगस ॲस्परजिलस ओरायझी. ह्या पिक्चरमध्ये दाखवलं आहे ह्या फंगसच्या ह्याच्यामध्ये काय करतात, फर्मेंटेशन करतात. आणि काय तयार होतो, सोया सॉस. अजून एक लक्षात होतं, परीक्षेला येईल, सोया सॉस इज प्रोड्यूस बाय द फर्मेंटेशन ऑफ मिक्सचर ऑफ फ्लोअर ऑफ व्हीट ऑर राईस. पीठ घेतात कशाचं, गव्हाचं किंवा तांदळाचं, आणि सोयाबीन बरोबर मिक्स करतात आणि ह्याचं फर्मेंटेशन करतात विथ द हेल्प ऑफ फंगस ॲस्परजिलस ओरायझी. बघा नेक्स्ट, प्रोडक्शन ऑफ बेव्हरेजेस म्हणजे काय, पेय तयार करतात. कॉफी, कोकया, वाईन, सिदार हे कसं तयार करतात, त्यासाठी वेगवेगळ्या टाईपचे मायक्रोब्स यूज केले जातात. बघा पहिलं आहे कॅफिया अरेबिका फ्रूट, लॅक्टोबॅसिलस ब्रेविस. बघा सेपरेटिंग सीड फ्रॉम फ्रूट, काय करतात, फ्रूटपासून सीड सेपरेट करण्यासाठी हे मायक्रोब्स यूज केले जातात, लॅक्टोबॅसिलस ब्रेविस. आणि कोणतं ब्रेवरेज तयार होतं, कोणतं पेय तयार होतं याच्यापासून, कॉफी. देन थिओब्रोमा कॅको. बघा थिओब्रोमा कॅको, कॅन्डिडा, हॅन्सिनुला आणि पिचे आणि सॅक्रोमायसिस हे काय केलं जातात, मायक्रोब्स यूज केले जातात सेपरेटिंग सीड फ्रॉम फ्रूट. आणि हे सुद्धा कशासाठी यूज केलं जातं, सीडपासून फ्रूट सेपरेट करण्यासाठी.
आणि काय तयार होतं, कोका तयार होतं बघा. त्यानंतर ग्रेप्स, आपल्याला माहिती शिकलो आपण ह्याच्यावरती सुद्धा, ग्रेप्स सॅक्रोमायसिस सिरिविसी, सॅक्रोमायसिस सिरिविसी काय आहे, इस्ट आहे, काय आहे, इस्ट आहे. फंजा येते सॅक्रोमायसिस सिरिविसी, फर्मेंटेशन ऑफ ज्यूस, यामध्ये काय होतं, ज्यूसचं फर्मेंटेशन होतं, त्यातलं कार्बोहायड्रेट इस्ट काय करतात, कन्वर्ट करतात कशामध्ये, इथेनॉल आणि कार्बन डायऑक्साईडमध्ये. फर्मेंटेशन ऑफ ज्यूस आणि काय तयार होते, वाईन तयार होते. आणि ॲपल कोणते मायक्रोब्स यूज करतात, सॅक्रोमायसिस सिरिविसी, इथं सुद्धा काय होतं, फर्मेंटेशन होतं. आणि कोणतं बेवरेज तयार होतं, सिदार. लक्षात राहू देत, हे परीक्षेला येईल. ग्रेप्सपासून फर्मेंटेशन होऊन काय तयार होतं, वाईन. आणि ॲपलचं फर्मेंटेशन सॅक्रोमायसिस सिरिविसीने होऊन काय तयार होतं, सिदार. लक्षात राहू देत बघा. या ठिकाणी थांबूयात. ह्या टॉपिकचा राहिलेला भाग घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. जर व्हिडिओ आवडत असतील लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. आणि हो, व्हिडिओ काय करा, शेअर करा. थांबूयात या ठिकाणी, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.